नोकरी झाली, लग्नाचं बघायचं. मावशी आपण पोरगी बघा एक. आम्हाला तर वाटतं तुम्ही आधीच बघून ठेवली असेल. तशी एक बघण्यामध्ये हाय. थांबा, तुम्हाला फोटोच दाखवतो. हाय, तुला आर्मीच्या वर्दीत बघायची लय इच्छा आहे तिची, आणि तिच्यासाठी तुला जावंच लागल. अरे मी गेल्या वेळी आईसोबत. अरे मी आहे की, मी तिचा मुलगा नाहीये का? आता आपलं स्वप्न म्हणून नाही, तर मावशीचं स्वप्न म्हणून तुला ट्रेनिंगला जायचंय. आता एक मुलगा तिची काळजी घेईल आणि एक मुलगा तिचं स्वप्न पूर्ण करेल. और भी क्या को बोल, काळजी नको करू. गांव वालों को बहुत गर्व है उसके ऊपर. अपनी खुद की माँ छोड़कर वो भारत माँ के पास जा रहा है. आपण रोज देवासमोर हात जोडतो आणि आपल्यासाठी काहीतरी मागतो, पण एकदा तरी आपण आपल्या फौजीसाठी काय मागतो का? देवासाठी देवाकडे कधी कोण काय मागतं का? फौजी आपल्यासाठी देवासारखेच असतात. फक्त एकच आहे की त्यांच्यासाठी कुठलं मंदिर बांधता येत नाही, पण आपल्या काळजाच्या मंदिरात तर त्यांची हक्काची जागा असतेच की. ठीक आहे, रिपोर्टिंग झालं का? होय. हा, म्हणजे आता तू भरती झाला म्हणून समजायचं. हा, काय रावलंय? होय. आणि आता तुझी बारी, लवकर यायचंयस. अरे पुढच्या भरतीला फिक्स आहे बघ, फक्त नशिबाने इथंच यायला पाहिजे का? हा, वाट बघतोय. आजा, आईची काळजी घे. हा, चला आता ट्रेनिंग झाल्यावरच भेटू. संपल्या आधी मध्ये भेटता येणार नाही का? नाही ना, ट्रेनिंगच्या मध्ये सुट्टी नसती. हा, आता तुम्ही कधी भेटायला तर मग भेटता येते. फोन बिन करत जा वरचीवर. हा, हे वरच्यावर करत जा काय बोलला काय? अरे नाही ना, ट्रेनिंग मध्ये फोन अलाउड नाहीयेत. बर, काळजी घे, येळेवर जेवत जा आणि येळ मिळाला की फोन करायचा. हा, होय. हा, आणि फोन आम्हाला बी करत जा, नाही तर नुसतं पूजेला करशील. पावल्या, चल. येऊ का? हॅलो. आजा, अरे विकेची आई शुद्धीवर आली. आता काळजी करण्याचं काय कारण नाही. काय? इथे कशाला थांबवलं? अरे इथं जरा काय तर खाऊन घेऊयात की, मला लय भुका लागल्यात. होय. अरे मग जरा पुढे गेलो असतो की. इथंच काय तर खाऊया की लक्का. लय लेट झाल्यावर कुठं काय मिळायचं बी नाही. बर, तुम्ही चला पुढे, मी येतो. हा, चल.
हा बोल. काय परिस्थिती आता तिथं? अरे आता आउट ऑफ डेंजर आहे. हा. स्पेशल रूमला शिफ्ट करायला चालले. आणि हो, बिलाचं काय किती झाले काय? अरे तू त्याची काळजी नको करू. अहो पण किती झाले ते तरी सांगा की. अरे मी आहे ना इथं, माझं मी बघून येतो. तुम्ही निघाला का तिकडनं? हो मगाशीच निघालोय. विके ओके ना? काय प्रॉब्लेम नाही ना? नाही काय प्रॉब्लेम नाही. सगळं रिपोर्टिंग वगैरे सगळं नीट केलंय. आणि तुमचा फोन आला तरी समोरच होता की. ते ऐकलं लय खुश झालं. हा ते कळलंच मला. आल्यावर बोलू, या लवकर. आणि तुम्ही काय खाल्लं का नाही? हो आता जेवायलाच थांबलोय. आता जेवून निघणार आहे. हा नीट जेवण, सावकाश या. ठेवू का? हा. आजा काय झालं? अरे जेवायला चल की. हा अगं फौजींना फोन केला होता. काय म्हणले? मावशीला स्पेशल रूम मध्ये शिफ्ट केलंय. काळजी करण्यासारखं काय नाही ना? नाही काय नाही, आता आउट ऑफ डेंजर आहे. बघितलं, मी म्हणलं होतं का नाही मावशीला काय नाही होणार म्हणून. तुम्ही ना उगाच टेन्शन घेत होता. अगं टेन्शन तर येणारच ना. मला आई नसली तरी मावशीने मला कधी जायची कमी वाटू दिली नाही ग. जसं विक्याचं लाड केलं तसं माझं बी केलं. शाळेत असताना सहलीला जाताना कधीच डबा न्यायचो नाही मी. कायम विक्याबरोबर माझा पण डबा पाठवायची मावशी. जर मावशीला काय झालं असतं ना तर मी दुसऱ्यांदा आई गमावली असती ग. गप्पे. तूच आहेस ना मांजर? हा, आधी तू आमच्या अजिंक्यांना पोका पोका केलंस, दुसऱ्या पोरी बरोबर त्यांचं नाव जोडत होतीस, पण या सगळ्याच्या मागे तूच आहेस. मी म्हणजे? तुझं नाम आमच्या अजिंक्यांचं सुरू आहे. तुला कोणी सांगितलंय? नुसतं वरवर दाखवायचं की काय नाही, पण आतनं काय आतनं? तुम्ही कुठल्या तरी बागेत भेटायला गेला होता, हे खरं आहे का नाही? ते किती वेळा करायचे फोन? असंच काही सणवार वगैरे असला तर फोन करायचे, मग बोलायचे आत्याचा मुलगा आहे म्हणून आवडायचा तर बोलायचे फोनवर. नाही पण शनिवारी कशाला फोन करायचे तुम्ही? सणवार असल्यावर शनिवारी. सणवार मला वाटलं फक्त शनिवारी फोन करायचे. आणि यांचा स्वभाव कसा आहे? वैदींचा स्वभाव चांगला आहे, पण छोट्या छोट्या गोष्टींवर कायम रडते ती. उत्तम लोकेशन आहे सर. सी फेसिंग, स्पेशियस, उत्तम डेकोरेशन. रेटच्या बाबतीत माहिती आहे ना सर. हिशोबाच्या बाबतीत मी किती पक्की येते. गौरी जी, उन्हें तो ऐसा लगेगा ना कि हमने आपको सपोर्ट नहीं किया और आपकी नौकरी छूट गई. नाही, ते असं काहीच विचार करणार नाहीये चेफ. कारण त्यांचं आणि माझं बोलणं झालं. खूप खुश होते बाबा. मला म्हणाले की आता सगळं विसरून होणाऱ्या बाळाकडे लक्ष दे. मीच तुला सांगणार होते की तू तिकडे राहा ना आमच्या खोलीत. काय? आई आणि बाबांनी वेगवेगळ्या खोलीत राहणं ईशाला आवडणार नाही. बरोबर नाही ईशा? हे फालतू फॅमिली गेम्स खेळायला मला वेळ नाहीये आणि इंटरेस्टही नाही. कळलं? घेतलीस गाडी? रेवती, गाडी आली आपली. बाबा आली बाय. गाडी आली. काय? ही पाकिल्ली. अरे वा वा वा. मी तर हिला बावळटच समजत होतो, पण आता ह्याच हातावर तर आपला संसार उभा आहे. कर्तव्याचा कठोर हात आहे, आधार देणारा. आपण एकमेकांचे हात कधीच सोडायला नको. अजिबात नाही सोडायचं.